सर काय सांगाल आपण आज जी पतंग उडवली आकाशामध्ये कोणाची पतंग कापली आपण आज? असं आहे ना की आता हे पतंग उडवणारे सगळे जे आहेत ना आमचीच माणसं आहेत. त्याच्यामुळे आता कोणाची पतंग कापणार? सगळ्यांच्याच पतंग ज्या जास्तीत जास्त वरती न्यायची आहे. सगळ्यांच्या पतंगवरती जातील त्याच्यावर माझी पण पतंगवरती जाणार आहे. बाकी जे आहे ज्यांच्या पतंग कापायचे ते राजकारणाच्या निवडणुकीच्या वेळेला बघू कोणाकोणाचे जे पतंग उडवायला येतील काय त्यांच्या कापू. सर काल आपले सहकारी माणिकराव शिंदे यांनी एक मुलाखत घेऊन सांगितलं की भुजबळांची सगळ्यांचे सहकारी सर्व पक्षांचे सहकारी ते भुजबळांची पतंग आम्हीच कापू असं त्यांनी वक्तव्य केलं. हो आता त्यांनी दोन वेळा उभे राहिले का ते आमच्या विरोधात? एक वेळा एक वेळा मी राहिला तो बा. आणखीन प्रत्येक वेळेला बाकीचे जे जे माझ्या विरुद्ध उभे राहिले त्यांच्याबरोबर तुम्ही सगळे प्रयत्न केले पण अयशस्वी ठरलं. परत प्रयत्न करा. काय बाकीचे तर प्रॉपर्टी विकतच चाललेला तुम्ही घेणारे पण या तुमच्या येवल्यामध्येच आहेत. आणखीन काय करायचं तर करा. या राजकारणामध्ये उभे राहा म्हणा. तुम्हीच उभे राहा म्हणा. मी तर त्यांना आणखी चॅलेंज करतो तुम्ही उभे राहा. साहेब महायुतीच्या मेळाव्यांमध्ये अनेक ठिकाणी नाराजीचं नाट्य बघायला मिळतंय काय सांग? हे बा महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल सगळीकडे या गोष्टी तुम्हाला लक्षात येणार. याचं सरळ कारण असं आहे की मागच्या निवडणुकीमध्ये शिंदे उद्धवजी ठाकरे हे सगळे BJPकडे होते. आम्ही काँग्रेसबरोबर होतो. काँग्रेस आणि आम्ही इथं लहान पक्ष आणि उद्धव ठाकरे शिंदे शिवसेना सगळे एकत्र आणि BJP अशी लढाई झाली. आता इकडचे काही तिकडे गेले तिकडचे इकडे आले. त्याच्यामुळं काही ठिकाणच्या ज्या जागी जे मागच्या वेळेला हरलेले आहेत त्यांना उभं राहायचं आहे. परंतु आता ते महायुतीत तरी आलेत किंवा महाविकास आघाडीत तरी आलेले आहेत. त्यामुळे हे प्रश्न जे आहेत दोन्हीकडे आता निर्माण होणार. ते महाविकास आघाडीत सुद्धा निर्माण होणार. साधी गोष्ट आहे. आता काल ते आपले काय नाव त्यांचं ते मुंबईचे देवरा आता देवरा काँग्रेस बरोबर आहे. काँग्रेस उद्धवजी ठाकरेंबरोबर आहे. शरद पवार साहेबांबरोबर आहे. आता उद्धवजी ठाकरेचा खासदार तिथे अगोदरच निवडून आलेला आहे म्हणजे ती जागा मागणार. मग आता देवरा कुठे जाणार? तर हे ज्या अशा काही गोष्टी होत आहेत त्या अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होणार आहे.